बरं झालं मंदिर चालू होतं, नाहीतर मला वाटलं बंद असेल, कारण 5च्या अगोदर चालू नसतं. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आता गावाकडून आल्यानंतर खूप दिवस झाले होते, गाडी चालवलेली आहेत. गाडीवर अशीच खूप जास्त धूळ पडली होती. ती धूळ स्वच्छ केली आणि मी निघाले. आता गावाकडे जरी गेलेली असेल तरी पण मी मंदिरामध्ये जायला खंड पडू दिला नाही. जेव्हा मला पॉसिबल होतं तेव्हा मी मंदिरात गेलेच होते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण शांत राहणं, पीसफुल वातावरण असं आपल्याला काही भेटत नाही. आपण फक्त रेसमध्ये पळत आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर जी शांतता आणि जे उत्साह, जे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते, ती बाकी कुठे मिळत नाही. माझ्या लाईफमध्ये सध्या खूप चढउतार चालू आहे. माझी शनीची 7.5 पण चालू आहे. खूप स्ट्रेसफुल वातावरण असतं घरी, तर मी एकटीच आहे आता सध्या घरी, त्यामुळे जास्तच मला फील होतं ह्या गोष्टी. मंदिरामध्ये आल्यानंतर सगळ्या विचारांना स्टॉप होऊन जातो आणि इथं शांत वाटतं. माझ्यासोबत कोणीच नसल्यामुळे मी कॅमेरा एका ठिकाणी प्लेस केला होता आणि व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता 4-4:30 वाजत आहे आणि आज सोमवार पण नाही आहे, त्यामुळं मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही आहे. ही आहे महादेवाची मुख्य पिंड आणि मागे आहे पार्वती माता. महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर मी 1 माळ जप केला आणि त्यानंतर मी जाणार होते हनुमान मंदिरामध्ये. हनुमान मंदिर दुपारच्या वेळेस बंद असतं आणि 5 वाजता ओपन होतं, त्यामुळे मी महादेवाच्या मंदिराच्या बाहेर थोडा वेळ बसले आणि आता आले आहे हनुमान मंदिरामध्ये. मंदिर आत्ताच ओपन झालेलं आहे म्हणून कोणीच नाही आहे मंदिरामध्ये. हे आहेत माझे हनुमान दादा, यांचा मला खूप आधार आहे. नंतर बाहेर पिंपळाच्या झाडाचं दर्शन घेतलं आणि आता मी निघाले घरी जायला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू, तोपर्यंत